नमस्कार मित्रांनो, हा आहे ना, याला म्हणतात वसुदेव प्याला. आता हे वसुदेव प्याला हे नाव कसं पडलं? पाश्चात्य लोकांना पायथागोरस कपही म्हणतात. तर हा वसुदेव प्याला नाव कसं पडलं हे तुम्हाला मी प्रत्यक्ष करून दाखवतो आणि गोष्ट सांगून करतो. तर तुम्हाला माहिती आहे श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेची कथा माहिती आहे का? तर श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर वसुदेव जो होता तो श्रीकृष्णाला त्या तुरुंगातून घेऊन आपल्या घरी घेऊन चालला. जाताना मध्ये नदी लागली आणि त्या नदीमध्ये भरपूर पाऊस चालू होता. नदीमध्ये पाणी वाढायला लागलं होतं. तसं या आपण बघूयात की या कपामध्ये पाणी वाढायला लागलेलं आहे आणि हळूहळू पाणी वाढायला लागलं. नदीतून श्रीकृष्णाला एका टोपलीमध्ये घालून, छोट्या बाळाला, श्रीकृष्ण बाळाला टोपलीमध्ये घालून वसुदेव घेऊन जात होता आणि नदीचं पाणी हळूहळू वाढायला लागलं. पाणी वाढायला लागलं, इतकं आलं, खूप वरपर्यंत आलं. मग वसुदेवानी श्रीकृष्णाला आपल्या खांद्यावर घेतलं. टोपली जी आहे ती खांद्यावर घेतली आणि टोपली खांद्यावर घेतल्यानंतर पाणी वाढायला लागलं आणि अजून वाढायला लागलं. पाणी इतकं वाढायला लागलं. मग श्रीकृष्ण हा देव होता आणि श्रीकृष्णाने ओळखलं की आता हे पाणी खांद्यापर्यंत आलेलं आहे. मग श्रीकृष्णाने काय केलं तर आपल्या पायाची करंगळी त्या पाण्याला लावली आणि त्या नदीच्या पाण्याला स्पर्श झाल्यानंतर त्या नदीचं पाणी हळूहळू कमी व्हायला लागलं. बघा आता इथं त्याचा पाय असं समजूयात इथं, आणि ते पाणी आता आपण हळूहळू खाली जायला लागलेलं आहे. तर ही जी घटना आहे, ही गोष्ट जरी असली तरी या गोष्टीमागे म्हणजे याला आपण वसुदेव प्याला असं नाव दिलेलं आहे, पण खरं तर हा आहे सायफन नावाचा कप आहे. याच्यामध्ये बघा हा कप कसा तयार करायचा ते तुम्हाला दाखवतो. तर हा जो सायफनचा कप आहे, एक बाटलीचा एक भाग, अर्धा भाग घेतलेला आहे आणि त्याच्या आतल्या बाजूला हा जो स्ट्रॉ आहे, हा स्ट्रॉ असा करून इथे होल पाडून चिटकवलेला आहे आणि स्ट्रॉ चिटकवताना स्ट्रॉची एक बाजू खाली आणलेली आहे. तर याला म्हणतात सायफन. सायफन जे आहे तर सायफनचा फायदा असा होतो की एका उंचीवरून, विशिष्ट उंचीवरून आपल्याला खालपर्यंत पाणी आणता येतं आणि या सायफन कपाचा अनेक व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी वापर केला जातो. तर हा सायफन कसा करायचा तुम्हाला सांगितलं मी, पण सायफनचे अनेक प्रकार आहेत. त्यातला आणखीन एक प्रकार तुम्हाला दाखवतो. सायफनचा वापर बऱ्याच ठिकाणी टॉयलेट्समध्ये वगैरे होतो. टॉयलेट्समध्ये काय असतं की ठराविक काळाने पाणी पडावं टॉयलेटमध्ये, विशेष करून सार्वजनिक ठिकाणी जे टॉयलेट्स असतात त्या ठिकाणी ठराविक काळाने पाणी पडावं म्हणून एक सोय केलेली असते. उदाहरणार्थ इथे बघा, इथे हा पाईप आहे. पाईपच्या वरपर्यंत पाणी आलं तर बघा इथपर्यंत पाणी आल्यानंतर हे भरतंय आणि पाईपच्या वर जेवढं पाणी आहे तेवढंच खाली जाणार आहे, त्याच्या खाली जात नाहीये. म्हणून काय केलेलं असतं की तिथं एक उलटी नळी लावलेली असतात. ही नळी आहे, किंवा नळीच्या ऐवजी तुम्ही एखादा पेनही घेऊ शकता. असा पेनचं वरचं टोपण काढलेलं आहे, मागून बंद आहे. हे जर तुम्ही टाकलं त्याच्यावर तर याच्यातून पाणी, हे बघा पाणी जायला लागलं आणि हे पूर्ण संपेपर्यंत पाणी यात खाली पडत राहतं. म्हणजे ठराविक काळाने जर आपल्याला पाणी त्या टॉयलेटमध्ये पडायचं असेल तर इथे एक वर नळ लावलेला असतो. ते नळाने भरलं, वरपर्यंत पाणी आलं की ते हे मोकळं होतं, परत पाणी भरायला लागतं आणि ही वारंवार घटना घडत राहते जोपर्यंत वरचा नळ चालू आहे तोपर्यंत. तर ही जी योजना आहे याला सुद्धा सायफन असं म्हणतात. तर मित्रांनो, आत्ता जे तुम्हाला दाखवलं ना तोच प्रकार मी थोडासा वेगळ्या प्रकाराने केलेला आहे. इथे एक हे जे बाटलीचं झाकण आहे त्या झाकणाला इथे पाईप लावलेला आहे आणि पाईपच्या वरच्या बाजूला इथे होल्स करून हा जो पेन आहे, हा पेन एका बाजूने बंद आहे,
हा पेन इथं चिटकवलेला आहे. मगाचीच रचना आहे, पण हा पाईप जो मी सेपरेट टाकला होता तो टाकायची गरज नाही आहे. हे नुसतं असं लावायचं आणि याच्यामध्ये तुम्ही पाणी भरायचं. तुम्ही पाणी भरलं की हे बघा विशिष्ट उंचीला गेला की याचं पाणी सुरू झालं. आता हे संपेपर्यंत पाणी हे चालू राहील. तर हा सुद्धा एक सायफनचा प्रकार आहे तुम्हाला दाखवलेला आणि बऱ्याच ठिकाणी वापरतात. मित्रांनो, सायफन जे आहे ना ते नैसर्गिकरित्या सुद्धा एका ठिकाणी झालेले आहे. माहिती आहे तुम्हाला? राजापूर नावाचं एक ठिकाण आहे जे कोकणामध्ये आहे. तिथे दर 3 वर्षांनी एक विशिष्ट झरा आहे, त्याला कुंड म्हणतात. साधारणपणे 14 कुंड आहेत अशी. तर त्या 14 कुंडामध्ये दर 3 वर्षांनी एक त्या झऱ्यामधून पाणी यायला लागतं. त्या कुंडाला पाणी येतं आणि त्याला राजापूरची गंगा असं म्हणतात. तर शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की त्या ठिकाणी सायफन नैसर्गिकरित्या डोंगरामध्ये तयार झालेला आहे. एका उंच ठिकाणी कुठेतरी पाणी आहे आणि तो पाण्याचा जो साठा आहे भूगर्भामध्ये, तो पाण्याचा साठा भरल्यानंतर विशिष्ट उंचीपर्यंत, म्हणजे आपण या ग्लासमध्ये कसं इथपर्यंत पाणी भरलं आणि मग खाली जायला लागलं, तर तसं विशिष्ट उंचीपर्यंत पाणी भरलं गेलं की त्या राजापूरच्या गंगेला दर 3 वर्षानंतर, म्हणजे 3 वर्षानंतर तो साठा पूर्ण भरतो आणि दर 3 वर्षानंतर राजापूरची गंगा उगम पावते. एक धार्मिक स्थान आहे, पण ऍक्च्युली ते नैसर्गिक सत्य आहे. तर वसुदेव प्याला हा किंवा हे जे सायफन आहे ते सायफन होण्यासाठी काय काय घटना घडतात. तर एक गोष्ट अशी आहे की गुरुत्वाकर्षणामुळे पाणी खाली जात असतं. नंतर इथे काय आहे की वातावरणाचा दाब जो आहे त्या दाबामुळे हे पाणी वर चढलेलं असतं, वरून हवेचा दाब असतो. इथं पोकळी तयार होते आणि वरपर्यंत पाणी गेल्यानंतर ती पूर्ण भरल्यानंतर गुरुत्वाकर्षणामुळे हे पाणी खाली यायला लागतं. तर याच्यामध्ये अनेक हवेच्या दाबाच्या घटना घडतात आणि त्याच्यामुळं हे सायफन काम करायला लागतं. तर या सायफनचे आणखीनही काही उपयोग आहेत. आपल्याला एखाद्या टँकमधून पाणी काढायचं असेल तर ते सायफनच्या सहाय्याने काढता येतं. आणि ते कसं काढायचं त्याच्याविषयी आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात, की ज्याच्यामध्ये आपल्याला एक सायफनचा पंप तयार करायचा आहे. तर आत्ताचा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.